सांगली, मिरज व कुपवाड महापालिकेची निवडणूक फेब्रुवारीमध्ये होण्याचे संकेत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. त्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहेत, त्या दृष्टीने तयारीला लागण्याच्या सूचना आमदार बावनकुळे यांनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. राज्यात विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने जोरदार यश मिळवल्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि शहर जिल्हाध्यक्षांची मुंबईला बैठक घेतली. या बैठकीला सांगलीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांच्याबरोबर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला चांगलं यश मिळाले, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्याची तयारी आता त्यांच्याकडून सुरू होणार आहे. ओबीसी आरक्षण आणि प्रभाग रचनेवर न्यायालयात खटला सुरू आहे. हा खटला देखील आता निकालात निघेल अशी शक्यता आहे. त्या दृष्टीने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. न्यायालय सुनावणी, प्रभाग रचना आणि आरक्षण या प्रक्रियेला 2 महिने लागतील, त्यामुळे फेब्रुवारीमध्ये निवडणुका होणार असल्याचे संकेत त्यांनी दिलेत. आता विधानसभेनंतर सांगलीत महापालिकेच्या निवडणुकीचे वेध लागले, त्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे.